पॅन कार्ड क्लब लाभार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इन्व्हेस्टर जे आहे, जे गुंतवणूकदार आहे त्यांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण घेणार आहोत। पॅन कार्ड क्लब प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये 22 जुलै 2026 दिनांक 22 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आपल्या प्रकरणाची जी आहे आता या ठिकाणी संपूर्ण माहिती लाईव्हमध्ये बघू शकता। सुनावणी झाली होती कारण की सेबी विरुद्ध NCLT विरुद्ध AAIAFCT व इन्व्हेस्टर वेलफेअर फोरम या ठिकाणी बघू शकता। आणखी संपूर्ण माहिती सदर सुनावणी दरम्यान सेबीकडून न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या मालमत्ता मूल्यांकन अहवालातील रक्कम 1400 कोटी आणि NCLT मार्फत केम हब सोबत झालेल्या व्यवहारातील रक्कम 417 कोटी यामधील मोठी तफावत मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली। तसेच यावेळी सुमारे 100 लोकांच्या मागणीवरून झालेल्या या सर्व व्यवहाराबद्दल सर्व गुंतवणूकदारांना मिळणारा तुटपुंजा परतावा आणि त्यातील विसंगती देखील अधोरेखित करण्यात आली आहे। यावर केम हबच्या वकिलांनी प्रतिसाद करताना सांगितले की त्यांचा व्यवहार हा केवळ 19 मालमत्तांच्या मर्यादेपुरता मर्यादित आहे। यावर मान्य न्यायालयाने संपूर्ण महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवण्यात विचारणा केली की व्यवहार अंशतः पडलेली जे आहे कसा होऊ शकतो। या व्यवहारातून सर्व गुंतवणूकदारांना पूर्ण परतावा देणे शक्य आहे का? गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळत असल्यास त्यांना त्यास काही हरकत आहे का? सदर मुद्द्यांचा विचार करून मान्य न्यायालयाने निर्देश दिले आहे की पुढील सुनावणी ही मुख्य प्रकरणावर मेन मॅटर होईल। पुढील सुनावणीची तारीख ही न्यायालयाच्या अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतर कळवण्यात येईल। त्यासाठी मित्रांनो आपल्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून लगेच कळवण्यात येणार आहे। जेव्हा पण सुनावणी होईल लगेच ही गुंतवणूकदारांना ही माहिती देण्यात येतं। त्यासाठी चॅनल नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।